नमस्कार. आज आपण एका अशा अद्भुत कथेबद्दल बोलणार आहोत ज्यात श्रद्धा आहे, खूप सारी निराशा आहे आणि मग दैवी हस्तक्षेप. हो, ही कथा आहे श्रीपाद श्री वल्लभ यांच्या अलौकिक जन्माची. चला तर मग सुरू करूया हा अविश्वसनीय प्रवास. या कथेची सुरुवातच होते एका अशा वाक्याने जे ऐकून आपल्या काळजाचा ठोका चुकेल. हे शब्द एका ब्राह्मण स्त्रीचे आहेत. विचार करा, समाजाकडून होणारा अपमान, घरातली भांडणं या सगळ्यांनी ती इतकी खचून गेली होती की तिला वाटत होतं जगण्यापेक्षा मरणच बरं. आणि मग प्रश्न पडतो की इतक्या निराशेच्या गर्तेत खरंच आशेचा एखादा तरी किरण असू शकतो का? म्हणजे जेव्हा सगळंच संपल्यासारखं वाटतं तेव्हा कुठून तरी मदत येते का? ही कथा आपल्याला हेच सांगते की श्रद्धा आणि भक्तीमध्ये इतकी ताकद असते की ती अशक्य वाटणाऱ्या गोष्टींनाही शक्य करून दाखवत. तर आपण कथेच्या पहिल्या भागात पाहूया की या दुःखाचा शेवट कसा होतो आणि तो आशेचा किरण नेमका कुठून येतो. जरा विचार करा, समाजाकडून सतत होणारी अवहेलना, घरातला तो रोजचा त्रास, या सगळ्यामुळे तिचं आयुष्य इतकं नकोसं झालं होतं की तिला वाटलं मृत्यू हाच एक मार्ग उरला आहे. हो, मानवी वेदनेच्या अशाच एका अत्यंत वाईट क्षणापासून ही कथा सुरू होते. पण त्याच क्षणी जेव्हा ती आपलं जीवन संपवायला निघाली होती तेव्हा तिला एक अतिशय तेजस्वी, करुणामय व्यक्ती भेटते. आणि त्या व्यक्तीच्या केवळ एका नजरेने तिचं आयुष्य बदलून जातं. तिचा आत्महत्येचा विचारच नाहीसा होतो. हा क्षण फक्त तिचाच नाही तर संपूर्ण कथेचं भविष्य बदलून टाकतो. आता आपण कथेच्या त्या मुख्य पात्रांकडे वळूया ज्यांच्या भक्तीमुळेच ही सगळी कथा घडते. तर हे जोडपं म्हणजे विष्णू दत्त आणि त्यांच्या पत्नी सुशीला. दोघेही इतके सात्विक, इतके ईश्वर भक्तीत रमलेले होते की बस, त्यांचं आयुष्य म्हणजे फक्त धर्म, शास्त्र आणि परंपरा. पण त्यांच्या मनात एक खूप मोठी, खूप तीव्र इच्छा होती. विष्णू दत्त हे मोठे विद्वान होते, एक आचार्य होते, आणि सुशीला त्या एक आदर्श पत्नी होत्या. दोघांचं ध्येय एकच होतं आणि त्यासाठी दोघेही पूर्णपणे झुकून देऊन काम करत होते. म्हणजे खऱ्या अर्थाने एकरूप झालेली जोडी होती ती. आणि त्यांची इच्छा ही काही साधीसुधी नव्हती. त्यांना पैसा, संपत्ती, मान सन्मान यातलं काहीही नको होतं. त्यांना फक्त एकच गोष्ट हवी होती, ती म्हणजे साक्षात परमेश्वराने त्यांच्या पोटी मुलगा म्हणून जन्म घ्यावा. कल्पना करा, केवढी मोठी आणि किती पवित्र इच्छा होती. आणि मग तो क्षण येतो जिथे कथेला एक जबरदस्त वळण मिळतं, जिथे माणसाच्या प्रार्थनेला देव स्वतः उत्तर देतो. त्यांनी इतक्या श्रद्धेने, इतक्या निष्ठेने श्राद्धविधी केले की भगवान दत्तात्रेय त्यांच्यावर प्रसन्न झाले. आणि इतकेच नाही तर ते स्वतः त्या जोडप्यासमोर प्रकट झाले आणि म्हणाले, मागा, काय हवंय तुम्हाला? आणि मग येतो तो क्षण. साक्षात भगवान दत्तात्रेय त्यांना वचन देतात, मी स्वतः तुमच्या मुलाच्या रूपात जन्म घेईन. विचार करा, त्या जोडप्याला काय वाटलं असेल? त्यांची सगळ्यात मोठी इच्छा, त्यांचं स्वप्न आता पूर्ण होणार होतं. तर आता पाहूया जेव्हा ही भविष्यवाणी खरी ठरते आणि त्या दिव्य बालकाचं नामकरण होतं. आणि ते वचन पूर्ण झालं. भगवान दत्तात्रेयांचा अवतार जन्माला आला आणि त्या बालकाचं नाव ठेवलं गेलं श्रीपाद श्री वल्लभ. हे फक्त एक नाव नव्हतं बरं का, ही तर त्यांच्या दिव्यत्वाची, त्यांच्या अलौकिक अस्तित्वाची ओळख होती. चला, आता आपण जन्माचा या कथेच्या पलीकडे जाऊ आणि या अवताराचं स्वरूप किती अद्भुत आणि गहन होतं हे समजून घेऊया. श्रीपाद श्री वल्लभ यांना अद्वैत तत्वज्ञानाचे समर्थक मानलं जातं. आता अद्वैत म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जीव आणि शिव म्हणजे आपण आणि परमेश्वर हे दोन वेगळे नाहीत तर एकच आहेत. हाच त्यांच्या शिकवणीचा मूळ आधार होता. एवढंच नाही, श्रीपादांना अर्धनारी नटेश्वराचं रूप सुद्धा मानलं जातं. म्हणजे शिव आणि पार्वती यांचं एकत्रित रूप. हे रूप पुरुष आणि स्त्री शक्तीच्या मिलनाचं प्रतीक आहे. याचा अर्थ त्यांच्यामध्ये पुरुष आणि प्रकृती या दोन्ही शक्ती एकत्र होत्या. म्हणजे थोडक्यात काय तर श्रीपाद श्रीवल्लभ यांचं स्वरूप खूपच गहन आहे. ते अद्वैत तत्वज्ञानाचं जिवंत उदाहरण आहेत. अर्धनारी नटेश्वराचं मूर्तिमंत रूप आहेत, खुद्द दत्तात्रेयांचा अवतार आहेत आणि या सगळ्यासोबतच 2 ते 10 या आकड्यांशी त्यांचा एक गूढ संबंधही सांगितला जातो. किती अद्भुत आहे हे सगळं. आणि ही कथा आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते. बघा, एका बाजूला आहे टोकाचं मानवी दुःख,
निराशा. आणि दुसऱ्या बाजूला आहे एका दिव्य अवताराच्या जन्माची कहाणी. मग विचार येतो की आपल्यासारख्या सामान्य मानवी जीवनात या देवत्वाचा नेमका अर्थ काय असू शकतो.